नमस्कार सर्वांना. आज आपण कोथिंबीरच्या वड्या करणार आहे. कोथिंबीर आता हिवाळ्याची मार्केटमध्ये खूप छान मिळते. कोथिंबीर जी डायजेशनसाठी प्रॉपर आहे, डायजेशन स्टिम्युलेट होतं त्याच्याने, मेटाबॉलिझम चांगला होतो आणि रिच इन कॅल्शियम, मिनरल्स, फायबर्स. कोथिंबीरच्या वड्या जनरली आपण सगळ्या भाज्यांमध्ये कोथिंबीर वरतून घालतो, पण कोथिंबीरच्या वड्या या अगदीच खुशखुशीत आणि अगदी छान लागतात. मुलं खात नसतील तर त्यांना या वड्या करून दिल्या आणि सॉसबरोबर खाल्ल्या तर छानच लागतात. आता कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी ही कोथिंबीर धुवून छान घेतलेली आहे आणि थोडंसं बाजूला जर तुम्ही पाहिलं तर पीठ घेऊन ठेवलेले आहेत. एक तांदळाचं पीठ आहे, त्याच्यानंतर थोडासा रवा पण घेतला आहे, थोडंसं बेसन घेतलं आहे आणि थोडीशी तीळ घातली आहे. ओवा पण घालायचा जसं लागलं तसं. ओवा आणि तीळची वेगळीच चव येते. थोडंसं मीठ घालाल. थोडं तेल घालावं. तिखट आणि मीठ, थोडीशी हळद, जसं आता हे आम्ही 4 जणांसाठी बनवलेलं आहे. थोडीशी मिरेपूड पण टाकली आहे आणि थोडीशी धणेपूड पण टाकली आहे. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. असा एक घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. थोडंसं पाणी शिंपडून अगदी गोळा तयार करायचा आहे आपल्याला. जर तुम्हाला वाटलं थोडंसं पीठ कमी आहे तर तुम्ही पीठ घेऊ शकता. हे एकत्र एकजीव झालं, अजून थोडंसं मळावं लागेल. आता तुम्ही पाहत असाल की आता चांगला आपला मळून झालेला आहे असा गोळा, छान असा. कोथिंबीरला पण थोडंसं पाणी सुटतं म्हणून लगेचच आपल्याला त्याला वाफवायला ठेवायचं आहे. एका पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे, गॅसवर ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये तेल लावून घेतलेलं आहे, पाहू शकाल तुम्ही. आणि आता ह्याच्यामध्ये मी असं हे ठेवते. थोडंसं तेल लावून घेतलं की ते जमतात. पाहिलं असेल हे आपण ठेवलेलं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. एक 15 मिनिटं त्याला चांगली वाफ येऊ द्यायची. गॅस कमी मीडियमवर ठेवला तरी होऊन जाईल. मीडियम टू हायवर ठेवायचा गॅस. एक 15 मिनिटं झाले की अगदी ते सुरीने असं करून बघायचं आणि मग नंतर आपण त्याला बाहेर काढूया.